संतांचं काय सांगा बऱ्या आणि आपण असताना वर्णन करावं तेवढं कमीच आहे. प्रयत्न करतात केवळ वारीच्या वाटेवर यावं. कुणाच्या डोक्यामध्ये सतत घराचा विचार आहे. विचारपूस होते पोटवरती तेवढ्या पुरतात. पण घरी गेल्यानंतर बऱ्याचदा घरी शांतपणे कधी बसलं 90,000 विचार मनामध्ये येतात. त्यातले 90% निगेटिव्ह आहेत, नकारात्मक आहेत. पण वारीमध्ये आल्यानंतर किती वेळा वाटलं की उगाच रडावं? नाही वाटलं. किती वेळा वाटलं टेन्शन घ्यावं? नाही वाटलं. वेळ तरी कुठे आहे? सारखं भजन आहे. काय झालं, एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि ते भूत म्हणालं मला काम सांग, नाही तर मी तुला खाऊन टाकलं. आता हा हुशार होता, यानं सगळं मागितलं. संसारात काही इहल होतात त्याच्या गोष्टी मागताना सगळ्या मागितल्या. आता भूत उतरायचं. आपल्याला मन भूतासारखं आहे. ते एकाकडे स्थिर नाही. विठाला मनाला मिळालेली संजीवन जी काही बुटी आहे ती म्हणजे नामस्मरणाची. या नामस्मरणाची जड तत्व पुराणामध्ये शास्त्रामध्ये अत्यंत गांभीर्यानं अत्यंत जटिल स्वरूपानं दिली गेली होती. नामस्मरण करणं हे सर्वसामान्य माणसाला फार सुद्धा जमलं. आपल्याकडे 60,000 वर्ष सोडा 60 वर्ष सुद्धा जवळपास सध्या कधी जाईल माहित नाही. बरं त्याच्यात मनात एवढा गोंधळ आहे, एवढा गोंधळ आहे. मन कह रहा था अर्जुन का मैं संन्यास लूंगा. मन कह रहा था अर्जुन का मैं संन्यास लूंगा. श्री कृष्ण कह रहे थे हे पार्थ तुम युद्ध करो बाकी मैं संभाल लूंगा. तेव्हा अभ्यास करायला येतो लक्षात घ्या. क्वांटम मेकॅनिक्स विज्ञानाची फार सुंदर ही थिअरी आहे की प्रकाशाचा वेग 3,00,000 किलोमीटर/सेकंद आहे. पण याच्यापेक्षा 10 पटीने 100,000 पटीने वेग प्रकाशाचा असेल तर तो मनाचा आहे. क्षणात गेला क्षणात. या मनाला आवर घालायचा असेल ना तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामस्मरण उभारणीला वक्तव्य सुद्धा करतात. तुकोबरायांकडे यावं ना. तुकोबरायांकडे यावं. विचारावं काय तुकोबरा आहे, तुमचा गाथा पाण्यात बुडवला, काय वाटतं तुम्हाला, काय बोलाल तुम्ही? ज्यांनी तुमचा गाथा पाण्यात बुडवला त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ज्यांच्या मुखारविंदामध्ये सरस्वती स्वतः विराजमान आहे, ज्यांच्या मुखारविंदाचा एक श्लोक पठण करण्याकरता पाठांतर करण्याकरता उभा जन्म निघून जावा अशी कितीतरी माणसं आहेत. एवढा अधिकार असताना सुद्धा जर माझा गाथा पाण्यात बुडवण्यासाठी प्रयत्न होत असतील तर निश्चित त्या गाथामध्ये विशेष काहीतरी आहे. ही विचारसरणी तुकोबरायांची. आमच्यामध्ये वेगावेग एवढा झाला ना. प्रत्येक गोष्टीचा नियम आहे म्हणजे आहे. 5 तत्व वारकरी संप्रदायाची प्रामुख्यानं मांडली जातात. गळ्यामध्ये परमपवित्र असणारी तुळशीमाळ असेल, कपाळावरती असणारा गोपीचंदन टिळा असेल, नवे नवे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी असेल, ग्रंथ वाङ्मय असतील. या तत्वानुसार जेव्हा जेव्हा या वाटेवरती यावं ना, कोणत्याही देवस्थानाला घ्या, प्रत्येकाचं वेगळं काही ना काहीतरी आहेच. कधी गेलात काशीला आल्यानंतर गंगा पूजन करावं लागेल. माऊंद आपल्याकडे माऊंद म्हणतात. कधी गेलात तिरुपती बालाजीला तर केश समर्पित करणं आहे. कधी गेलात जगन्नाथपुरीला पात्र भोजन नाही, गच्चीवर बसून प्रसाद भक्षण करणं आहे. आलात नर्मदा. आणि जेव्हा या परमात्म्याचं वर्णन करणारी संत आहेत, संतांनी तरी काय मागितलं? मी म्हटलं ना, प्रदेश अनेक बघितले, प्रत्येक ठिकाणी वैविध्य आहे. माणसांमध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे सगळीच माणसं सारखी नाही. आणि कलियुगात तर बिलकुल नाही. पहिले ते कर्नाटकला कीर्तनाला जायचं, त्या लोकांची भाषा कळत नसायचं. आता जरा सवय झाली. आता गेलो तर आम्ही चालू विचारतो, दादा वाडी नव्हता देवळाचा प्रश्न. अलीकडे आता कोल्हापूरला पुन्हा भाषेचा लहजा बघ.